मस्तपैकी आपण मका भाजतोय. बघू शकता आपण कशी सेटिंग लावली आहे मस्तपैकी मक्याचं कणीस भाजण्यासाठी. आपण कोळसा घेतलेला आहे. कोळसा आपण पेटवून घेतलेला आहे आणि तो गॅसवर ठेवून मस्तपैकी आपण मका भाजून घेतो. सेम अशाच प्रकारे आपण दुसरा मकाही भाजून घेणार आहोत. बघा आधीचा मस्त मका भाजून झालाय. सेकंडला पण आपण मस्तपैकी मीठ अँड लिंबू लावलेला आहे. आता आपण सेम सेटअप लावणार आणि तोही भाजून घेणार. फर्स्ट कणीस आपलं भाजून झालंय. सेम त्याच पद्धतीने आपण हे सेकंड कणीस पण भाजून घेणार आहोत. हे बघा आपला रेडी भाजायला लागलाय कणीस. हे पण मस्तपैकी आपण फ्लेम मीडियम केली आहे छोट्या गॅसवर. सेटअप लावलेला आहे आणि आपण तो असं मस्तपैकी हळूहळू असं फिरवत राहायचं. ऍक्च्युली काही लोक गॅसच्या फ्लेमवर पण भाजतात, पण ते कसं आरोग्यासाठी एवढं चांगलं नाही आहे. डिरेक्टली गॅसच्या फ्लेमवर वस्तू भाजून आपण खाणं, स्पेशली लहान मुलांसाठी. त्यामुळे मग ही छोटीशी आयडिया केली आहे आपण. आणि याची जी टेस्ट असते ती एकदम नॅचरल असते. तर आपण असं हे बघा मस्तपैकी आपलं कणीस भाजलं जात आहे. आता हे पण आपलं कणीस मस्तपैकी भाजून झालंय. कलर बघा कलर. चला तर मग आता मस्तपैकी आपण मक्याचं कणीस मस्त करूया. आपण ऑलरेडी त्याला मीठ अँड लिंबू चोळून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा. थोडंसं 1-5 मिनिटं याच्यावर ठेवूया, म्हणजे तो अजून जरा क्रिस्पी होणार आणि खाऊया. तर आता आपलं मक्याचं कणीस भाजून झालेलं आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन आयडियासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघत राहा आणि काळजी घ्या. थँक्यू.